नमस्कार. जयशंकर माहेश्वरी या यूट्यूब चॅनेलवरती तुमचे सहर्ष स्वागत. आपला आजचा विषय आहे भगवान महावीर स्वामी यांचे जीवनचरित्र या विषयावरती मराठी निबंध. तुम्ही जर माझ्या चॅनेलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मुलांनो, आपला आजचा विषय आहे भगवान महावीर स्वामी यांचे जीवनचरित्र या विषयावरती मराठी निबंध. हा विषय अजून वेगळ्या प्रकारे महावीर स्वामी यांच्याविषयी माहिती म्हणून विचारला जाऊ शकतो किंवा महावीर स्वामी यांची जयंतीबद्दल माहिती लिहा असाही प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. चला तर मग विषयाला सुरुवात करूयात. भगवान महावीर स्वामी यांचे जीवनचरित्र या विषयावरती मराठी निबंध. त्यांनी सत्याचा मार्ग दाखवला आणि जगाला दिला प्रकाश. जगा आणि जगू द्याचा दिला संदेश. अहिंसा सत्य यांचा दाखवला मार्ग. माता त्रिशाला यांचा पुत्र जगात मान्य झाला महावीर. त्यांनी सत्याचा मार्ग दाखवला आणि जगाला दिला प्रकाश. जगा आणि जगू द्याचा दिला संदेश. अहिंसा सत्य यांचा दाखवला मार्ग. माता त्रिशाला यांचा पुत्र जगात मान्य झाला महावीर. जैन धर्माचे 24वे तीर्थकर भगवान महावीर अहिंसेचे मूर्तिमंत प्रतीक होते. वैशाली राज्याच्या कुंडलपूर येथे इसवी सन पूर्व 599 मध्ये त्यांचा जन्म झाला. वडिलांचे नाव सिद्धार्थ तर आईचे नाव त्रिशला होते. बिहारमधील मुझफ्फरपूर जिल्ह्यात पूर्वीचे वैशाली राज्य होते. भगवान वर्धमान यांच्या भावाचे नाव नंदीवर्धन तर बहिणीचे नाव सुदर्शना होते. त्यांचे बालपण राजेशाही थाटात गेले. 8 वर्षांचे असताना त्यांना शिक्षण व शस्त्रविद्येचे ज्ञान घेण्यासाठी शाळेत पाठविण्यात आले. धर्म ही सांगायची गोष्ट नसून आचरणात आणायची गोष्ट आहे. मनुष्याने आपले नैतिक स्वातंत्र्य अबाधित राखावे. धर्म ही सांगायची गोष्ट नसून आचरणात आणायची गोष्ट आहे. मनुष्याने आपले नैतिक स्वातंत्र्य अबाधित राखावे असा मोलाचा संदेश भगवान महावीरांनी दिला. श्वेतांबर पंथाच्या म्हणण्यानुसार भगवान वर्धमान यांनी यशोदा यांच्याशी विवाह केला होता. तर दिगंबर पंथाच्या म्हणण्यानुसार त्यांनी विवाह केला नसून ते ब्रह्मचारी होते. महावीरांचे कुटुंबीय
जैनांचे 23वे तीर्थकर पार्श्वनाथ यांचे अनुयायी होते. भगवान महावीर 28 वर्षांचे असताना त्यांच्या आई वडिलांचा मृत्यू झाला. वयाच्या 30व्या वर्षी त्यांनी श्रामणी दीक्षा घेतली. त्यानंतर बहुतांश वेळ ते ध्यानात मग्न असत. काही दिवसांनी त्यांनी पूर्ण आत्मज्ञान झाले. त्यांनी 12 वर्षापर्यंत मौन पाळले होते. हठ योग्याप्रमाणे त्यांनी शरीराला खूप कष्ट दिले. शेवटी त्यांना केवळ ज्ञान प्राप्त झाले. ज्ञान प्राप्तीनंतर त्यांनी जनकल्याणासाठी उपदेश देण्यास सुरुवात केली. त्यासाठी त्यांनी त्यावेळी लोकांमध्ये प्रचलित असलेल्या अर्धमागधी भाषेचा आधार घेतला. इंद्रिय व वासनांचे सुख दुसऱ्याला दुःख देऊनच मिळवता येते असे त्यांचे मत होते. त्यामुळेच त्यांनी जैन धर्माच्या अहिंसा, सत्य, अस्तेय, अपरिग्रह या बाबींमध्ये ब्रह्मचर्याचाही समावेश केला. त्याग, संयम, प्रेम, करुणा, शील व सदाचार हे त्यांच्या प्रवचनाचे सार आहे. त्यांनी चतुर्विध संघाची स्थापना करून समता हेच जीवनाचे लक्ष्य असल्याचे सांगितले. देशात ठिकठिकाणी फिरून महावीरांनी पवित्र संदेशाचा प्रसार केला. इसवी सन पूर्व 527 मध्ये बिहार येथील पावापुरी येथे वयाच्या 72व्या वर्षी त्यांचे निर्वाण झाले. तो दिवस होता कार्तिक कृष्ण अमावस्येचा. भगवान महावीरांच्या निर्वाणा दिवशी घराघरात दिवे लावले जातात. हातात चंदन आहे. तपस्वी आत्म्याला आमचे कोटी कोटी वंदन. तपस्वी आत्म्याला आमचे कोटी कोटी वंदन. धन्यवाद. चला तर मुलांनो, तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही कमेंट्समध्ये नक्की कळवा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच शेजारील बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहील. तुम्हाला जर नवीन विषयांवरती निबंध, भाषण हवा असेल तर ते तुम्ही कमेंट्समध्ये नक्की कळवा. थँक यू. भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये.